वासुदेवाय। ओम नमो भगवते 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 वासुदेवाय। ओम अज्ञानतिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कलामयं ददाति स्वपदान्तिकम्। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरुवैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगणरघुनाथं वितं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदां सहगणललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमस्तुते। तप्तकांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे हरे। हरे कृष्णा कृष्णा हरे 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 राम राम हरे हरे। मुखं करोति वाचालं वमनं लयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं परमानन्दमाधवम्। हरे कृष्ण। हरे कृष्ण। हरि बोल हरि बोल हरि बोल। आज या ठिकाणी सर्व हार्दिक अभिनंदन परत 15 दिवसानंतर। तर सगळ्यांच्या मनामध्ये एक प्रश्नचिन्ह असेल की प्रत्येकाच्या घरी नवरात्रांत चालला असेल की देवी, तर त्याविषयी काहीतरी ऐकण्याची उत्सुकता असेल आणि बऱ्याच वेळेस काही भक्तांची इच्छा असते किंवा काही लोकांना प्रश्न केले जातात की प्रभूजी मग इकडे जायचं की नाही जायचं, पाया पडायचं की नाही पडायचं, किंवा कशा पद्धतीने साजरी करायची, अशा पद्धतीनं आपली मनोभावना असली पाहिजे या दुर्गा माताविषयी। तर हिची जर आरती पुन्हा आरतीचं पुस्तक आहे का थोडं मोबाईलवरती असतं तर बघा थोडंसं। तर ही जी नवरात्री जी आहे, तर नवरात्री हा जो उत्सव जो साजरा केला जातो याच्या पाठीमागे अनेक कारण आहेत आणि अनेक त्याच्या पाठीमागे काही गोष्टी आहेत। आपल्याला माहिती असेल की या जगामध्ये अनेक वेळा असुरांचा प्रकोप ज्यावेळेस होतो त्यावेळेस अनेक देवता किंवा अनेक असुरांचा वध करण्यासाठी भगवान पण प्रकट होतात। कधी कधी काही गोष्टी
भगवंतांना वेळ नसला तर मग आपल्या देवतांना पण पथरायचे. तर अशी ही जी दुर्गा माता जी आहे, तर महिषासूर नावाचा जो असुर असतो, महिष मराठी, तर या कुळामध्ये असेल कदाचित असा हा महिषासूर नावाचा जो राक्षस आहे हा प्रकट झाला आणि या भूतलावरती अनेक उपद्रव करत असते. आणि मग यावेळेस दुर्गा माता जी आहे, हा महिषासूर हा जो राक्षस आहे त्याचं मर्दन करण्यासाठी 9 दिवस तिला युद्ध करावं. तर या 9 दिवसामध्ये अनेक नावाने तिचं प्रकटीकरण या ठिकाणी केलं होतं. आणि त्याच्यामध्ये महिषासूर म्हणून महिषासूर मर्दनी असं पण तिचं एक नाव आहे. त्याच्यानंतर ब्रह्मचारी हे दुसरं नाव आहे तिचं. तिसरं नाव आहे चंद्रघंटा. तिसरं आहे कुष्मांड. यानंतर स्कंदमाता आणि कात्यायनी आणि महागौरी आणि महागौरी नंतर दुर्गा माता, माता सिद्धी, सिद्धधात्री. तर अशा 9 प्रकारे तिच्या नावाचा उल्लेख केलेला आहे. आणि ह्या 9 दिवशी वेगवेगळ्या नावाने ती त्यांचं काय करत असते, तिच्याशी युद्ध करत असते. आणि या युद्धामध्ये तर 9व्या दिवशी त्याचा वध केला जातो. आणि वध केल्यानंतर या जगामध्ये जो काही प्रकोप तिचा असतो तो नष्ट होतो, असुर असतो. तर ज्यावेळेस ही जी दुर्गा आहे, त्या दुर्गेचे अनेक नाव आहेत. जसं आपण 9 दिवसाचे वाचले, तर दुर्गा ही पार्वती, तर पर्वतराजाची पुत्री म्हणून पण तिचं पार्वती म्हणून तिचं नाव प्रकट झालं. तर ज्यावेळेस हिच्यातून मारण्यात आलं, त्यावेळेस ही जी देवी जी आहे हिचं प्रकट होण्याचं एक कारण असं आहे, भगवंतांनी त्या देवीला या भौतिक जगात आणण्यास कारणीभूत पडले. तिचं नाव आहे दुर्गा. दुर्ग म्हटलं की काय आहे, जेल. आणि जेल म्हटलं की जेलरचं एक ऑथोराइज असतं. त्या जेलरचं काम काय असतं की आलेल्या कैद्यांना ट्रेन करायचं आणि त्याला ट्रेन करून त्याला परत बाहेर काढायचं. तसं ह्या भौतिक जगामध्ये ही दुर्गा देवी जी आहे, त्या भौतिक जगाची ती काय आहे, अधिष्ठात्री देवटी आहे. ती जेलरची अधिष्ठात्री. आणि तिच्या हातात काय आहे, त्रिशूळ आहे. आणि त्रिशूळाने काय करते, ती प्रत्येक व्यक्तीला ती त्रास देत असते. आता जेलरचा काय त्रास देणं म्हणजे काय, त्याला कामाला लावणं. जो कोणी भगवत भक्तीत नाहीये तिला ही नेहमी टोचत असते त्रिशूळाने. आणि दाखवलेलंच आहे तिला. तर हे 3 ताप आहेत आपल्याला. हे 3 कष्ट प्रत्येकाला येतात. आदिदैविक, आदिभौतिक आणि आध्यात्मिक. ठीक आहे. आपल्या भगवद्गीतेच्या कोर्समध्ये झाला असेल प्रत्येकाने. आता आज तर 6-7 तास परीक्षा देते. परीक्षा घेणारे विचार करत होते की एवढी जर परीक्षा दिली असती तर कलेक्टर म्हणून. खूप छान असेल परीक्षा. मूड चांगला होता आज. येऊन का वेळ काढून एक्झाम द्यायची. चांगलं आहे. कारण प्रभुपाद सांगतात
की प्रत्येक व्यक्तीनं शास्त्र समजण्यासाठी आलस नाही केला पाहिजे. आणि शास्त्र समजण्यासाठी जर आलस केला तर मग आपली काही खरं नाही. मग आपल्याला कधी काही प्रश्न विचारला तर मग आपण त्याची उत्तरं देऊ शकतो. शास्त्र पढिया न करे आलस. प्रभुपाद म्हणतात शास्त्र वाचण्यासाठी आलस नाही पाहिजे. तर ही जी पार्वती जी आहे, दुर्गा जी आहे, या भौतिक जगातली अधिष्ठात्र देवता आहे. आणि ती काय करते? क्लेश देते. क्लेश कोणाला देते? प्रत्येक या जगामध्ये जो भगवत भक्त नाहीये तिला क्लेश असतो. कारण भक्त जो असतो तो भक्त या 3 क्लेशाच्या पलीकडे गेलेला असतो. त्याला माहित असतं हे जे या जगामध्ये आलं तर हे 3 क्लेश आपल्याला असणार नाही. आदिदैवी, कधी कधी पाऊस, पूर वगैरे हे जे आदिदैव येतो, आदिदैवी, आदिभौतिक, शेजाऱ्याचा पुत्र नाही तर शेजारी, काही ना काहीतरी आपल्याला तो काय करतो? क्लेश देतो. आदिभौतिक, आदिदैविक आणि आध्यात्मिक. आध्यात्मिक म्हणजे आपण पॅकेज घेऊन आलेलो असतो. आपल्याला मन नेहमी सत्वत असतं, आपले कर्म. तर यानुसार आपण या जगामध्ये द्वेष, हे जे त्रास जे आहे ते भोगत असतो. आणि या जगामध्ये ही दुर्गा माता त्याचं काय करते? नियोजन करते. तर म्हणून ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण या भौतिक जगात येणार त्यावेळेस भगवंतांची महामाया आणि योगमाया, ही महामाया जी आहे ही या जगामध्ये थोडं याच्यामध्ये कधी कधी आपण महामायाला आणि योगमायाला समजण्याचा हे करतो. जीवाना जे बद्ध अवस्थेमध्ये जी ठेवते ती महामाया असते. महामाया म्हणजे बद्ध जीवाला मायेमध्ये ठेवतात. आणि योग माया म्हणजे भगवंतांच्या लीलेमध्ये सहाय्य करते. भगवंतांच्या लीला कशा करायच्या त्याच्यामध्ये हे भगवंतांच्या लीलेमध्ये योगायोग ते आणत असतात. म्हणून तिचं नाव आहे योगमाया. महामाया म्हणजे या भौतिक जगामध्ये तिचं आधिपत्य आहे आणि त्या जीवाला नेहमी मायेमध्ये ठेवते. आपण मायेमध्ये नाही, आपण आहे की नाही? आपण प्रत्येक गोष्टी काय करतो? महामायेच्या आधीखाली आपलं कार्य चालू. आपल्याला मोह आहे, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, हे जे शरीर पूजा आहे ते मायेचं त्याच्यावर काय असतं? प्रगाढ असतं. तर महामाया आपल्याला नेहमी विचलित करत असते. आणि महामायेनं हे जे सजवलेले जग जे आहे त्या जगाप्रती आपलं काय असतं? आकर्षण असतं. आणि मग या जगाच्या आकर्षणामध्ये आपण काय होतो? बुडून जातो, आकर्षित होतो. आणि आपल्याला समजतच नाही की आपल्याला आध्यात्मिक एक काय कार्य आहे भगवंतांच्या प्रती ते आपण विसरून जातो. तर ज्यावेळेस महामायेचा प्रभाव आपण नष्ट करतो, ज्यावेळेस भगवंतांचा हरिनाम घेतो, नामस्मरण करतो, त्यावेळेस काय होतं? या महामायेचा प्रकोप जो आहे तो नष्ट होतो आणि योग मायेच्या अधीन आपण कार्य करतो. तर ही महामाया आपल्या प्रत्येक जीवाला त्रास यासाठी देत असते. जेलर का कायद्याला दगड फोडायला होतो किंवा काही काम देतो, त्याचं काही त्रास देणं हा भाग नसतो. त्याचं काय असतं की हा सुधरावा. आत जेलमध्ये आलाय, नळीतनं झुणकाने सळीतने भाकरी खातोय है ना, सळीतनं भाकरी घेतात आणि नळीतनं झुणकावा. काय म्हणजे झुणका जर आत दिला तर हात वाढला तर हे की नाही, काही काही असतात असे. म्हणून हे म्हण आहे, नळीतनं भाकरी सळीतनं, नळीतनं झुणका सळीतनं. या भौतिक जगामध्ये प्रत्येक जीव जो आहे ना भटकंती करतोय, बंधनात असतो. तो जीव जो बंधनामध्ये आहे ह्या मायेच्या,
त्याला या भौतिक जगातून बाहेर पडायचं आपलं नसतं, ठीक आहे. तो आपल्या इंद्रियांना सुखी ठेवण्यासाठी अनेक कार्य करत असतो. आणि मग मायादेवी काय करत असते, एक सुख काहीतरी ज्या ठिकाणी सुख आहे त्या ठिकाणी दुःख पण आहे. भगवद्गीतेत सांगितले की जो बुद्धिमान व्यक्तित्व आहे की सुख दुःखामध्ये तो कधी भागच घेत नाही. येही संप्रसेजा भोगा दुःख एवते आद्यंतवंत कोणते न तेशी रमते बुधा. या सुखाला सुरुवात आहे आणि अंत आहे. ज्या सुखाला सुरुवात आहे आणि अंत आहे, बुद्धिमान व्यक्ती त्याच्यामध्ये काय होत नाही, रमून जायचं नाही, तर तो वेगळा विचार करतो. तर म्हणून भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये 10व्या स्कंदामध्ये 2:6 मध्ये भगवान श्रीकृष्ण सांगताय, ज्यावेळेस योग मायेला सांगितलं की तू या भौतिक जगामध्ये जा माझ्या इच्छेसाठी, आणि ती म्हटली की मला का उगाच आध्यात्मिक जगातून तुम्ही इकडे बघा, माझा काय फायदा, ठीक आहे. प्रत्येक जीव एखादी गोष्ट करायची जर असेल तर तो पहिला काय करतो, फायदा काय तोटा, लाभ आणि हानी याचा आपण काय करतो, विचार करतो. तसे दुर्गा माता म्हणली की माझा काय फायदा, म्हणजे जा तू ज्यावेळेस माझं काही या लीलेमध्ये तो भाग घेशील आणि ही भाग घेतल्यानंतर तो अनेक नावाने काय होशील, प्रचलित होशील, आणि तुझी यथायोग्य तुझी काय केली जाईल, पूजा अर्चना केली जाईल, ठीक आहे. तुमची सेवा मिळते तर मी का जाऊ नये, कारण भगवंतांची सेवा ही कुणाला पण मिळत नाही, ठीक आहे. एक असते सेवा मिळणं, सेवेसाठी तर सेवा मिळणं हे खूप दुर्लभ असतं. ज्यावेळेस भगवंतांनी जर सेवा कोणाला दिली, तो जर सेवक जर बनला तर भगवंतांना परत त्याची सेवा करावी, ठीक आहे. आणि आपण अनेक संतांचं बघू शेवटी कशा पद्धतीनं भगवान विठ्ठल असो, कृष्ण असो, अनेक लोकांची सेवा करण्यासाठी ते आतुर असतात, भगवान आपल्या भक्ताची सेवा करण्यासाठी. तर श्रीमद भागवत मध्ये हा जो 6वा श्लोक आहे तो मी वाचतो. ज्यावेळेस भगवान अपि विश्वात्मा विदित्वा कंस जमभयम् यदुनाम निजनाथानाम योग माया समदृशा. अखिलांचे परमात्मा असणाऱ्या भगवान स्वतःच्या भक्तांची अर्थात यदूचे कंसाच्या भयापासून रक्षण करावायचे होते, आणि त्यामुळे त्यांनी योग मायेला पुढील प्रमाणे आज्ञा दिली. योग मायेला आज्ञा दिली की यदुकुळाचा मला उद्धार करायचा आहे. ह्या कंसाच्या, कंस जो आहे असुर आहे, ह्या असुराच्या हिच्यातून मला माझे यदुकुळ याचं काय करायचंय, रक्षण करायचंय. तर तू काय कर, जा आणि या यदुकुळामध्ये जन्म घे. योगिनामपि सर्वेशा मदगंतेन अंतरात्मना श्रद्धावान भजते यो मां मे युक्तमं मतः. या ठिकाणी सांगितलंय की सर्व योगामध्ये जो दृढ श्रद्धेने सदैव माझ्यामध्ये वास करतो, अंतःकरणात माझे चिंतन करतो आणि माझी दिव्य प्रेममयी सेवा करतो, तो माझ्याशी पूर्णपणे योगयुक्त असतो. तर भगवान सांगतात की जो पण माझा सेवा करण्याची पराकाष्ठा करतोय किंवा माझ्या सेवेमध्ये जुळतोय तो योगयुक्त असतो, आणि तोच सर्वश्रेष्ठ योगी आहे. तो काय, सर्वश्रेष्ठ योगी आहे. भक्तियोग
योगी साधकाला पुढील जन्मी निश्चितच मानवी शरीर प्राप्त होते. जो कोणी भगवत भक्तीमध्ये योग करतोय आणि जर काही यथाकथा तो भगवत भक्तीत आहे, जर का जरी त्याचं पतन जरी झालं तर पुढील जन्मी सुद्धा काय होतं, त्याला मनुष्य जीवन प्राप्त होतं. अनेक योगी असतात. जर तुम्हाला जर बघायचे असतील योगी तर तुम्ही कुंभमेळ्यात जाऊ शकता. म्हणजे यावर्षी येणाऱ्या 25व्या वर्षी महाकुंभमेळा इलाहाबाद प्रयाग, ज्या ठिकाणी लाखो साधूंचं त्या ठिकाणी काय होतं, आगमन होतं आणि त्या ठिकाणी त्यांचं दर्शन होतं. मग कोण ध्यान एक करतंय, कोण कर्मयोग करतंय, कोण अनेक वेगवेगळ्या प्रकारचे अष्टांग योग करतायत. पण हे सुद्धा योगी जर योग म्हणजे कुठेतरी भगवंतांच्या सेवेत योगायोगानं जुळतोय का ते प्रयत्न करतात. पण ज्याला भक्तियोग माहित नाही ते असे अनेक काय करतात, ते जिम्नॅस्टिक करत असतात. जिम्नॅस्टिक म्हणजे काय, हाताचे हातवारे उलट टाळून घेणं. एकतर योगी जे आहे असं म्हणजे त्यांची काही निंदा नाही, पण कशा पद्धतीने किती आपल्या शरीराला त्रास देतात. एक तर साधू मी बघितलं, त्यांनी असाच हात केला होता, त्याचं न करता 1, 2, 3, 4, 5 फूट होत दोन असं बघितलं. तो हात तो कधीच खाली करत नाही आणि एका पायावरतीच तो जेवतो. काही द्याल तेव्हा पानावरती किंवा ताटावर नुसतं असं नुसतं तोंडाने खाणं, हाताने पण. आणि अशा अनेक तुम्हाला योगी दिसतात, अनेक जटा, काही अंगावरती कपडे घालत नाहीत, नुसते भस्म लावून. अशा अनेक मी अनेक वेळास कुंभमेळ्यात गेलो होतो, तर अनेक लोकांचं ते मी दर्शन केलं. मिळतात ते भेटतात, फक्त त्यांची छेडछाड काही करायची म्हणून जाऊन त्यांना आदर सन्मानाने त्याला प्रणाम करणं, वेगवेगळे प्रश्न विचारायचे नाही तर मग शाप तुम्हाला दिलाच आणि त्यांचा शाप खरं ठेवतो. काही सिद्धी असते त्यांच्या. तर अशा प्रकारच्या अनेक तुम्हाला योग मिळतात. तर असे जे काही योग करतायत तर प्रभुपाद म्हणतात की भक्ती योग सोडलं तर हे सगळं काय आहे, जिम्नॅस्टिक आहे. जिम्नॅस्टिकला मराठीमध्ये काय म्हणतात, तर हे आपल्या शरीराला त्रास देऊन आत्म्याला परमात्म्याच्या सेवेत लावण्याचा प्रयत्न करतात. प्रभुपाद म्हणतात एवढी पराकष्ट करायची काय गरज आहे. माझ्या भक्ती योगामध्ये या, रसगुल्ला गुलाबजामुन खा, भगवंतांचं नामस्मरण करा, आनंदाने भक्ती करा, हरिनामात नाचा. सिंपल भक्ती आहे की. भगवान सांगतात सततम कीर्तयंतु यतंत चित्रपटा, सतत माझे युक्त होऊन माझं कीर्तन भजन पूजन करतात. भगवंतांना काल मी प्रभुपादांचा कोट वाचत होतो. प्रभुपाद म्हणतात की हलवा रुची पुरी हे जे काय ते भगवंतांना गरज नाही तुमच्या आईची. भगवंतांना याची गरज नाही. भगवंतांना गरज आहे तुमच्या प्रेमाची. जर का कोणी हलवा पुरी 56 भोग मला जर प्रेमाने देत असतील तर मी स्वीकार करतो. पण प्रेम जर नसेल त्याच्यामध्ये तर मी स्वीकार करत नाही. ठीक आहे. आणि आपण भागवत मध्ये एक स्टोरी पाहिलेली की ज्यावेळेस विदुर गंगेच्या काठावरती बसून ज्यावेळेस ते आपल्या झोपडीमध्ये बसले होते, आपला राजमान त्यागले होते, त्यावेळेस विदुर दोघेच होते. विदुराने झोपडीत होती. भगवंत द्वारकेवरून त्यांचं दुर्योधन आणि पांडवांचं हे करण्यासाठी गेले होते, मध्यस्थी, युद्ध करू नका. युद्ध म्हणला, दुर्योधन म्हटलं की हा जो गवळ्याचा मुलगा आहे ना, बंदिस्त करा. भगवंत म्हणे या मला बंदिस्त करायला. हे
सगळं झालं आणि 56 भोग दुर्योधनाने दिले होते. म्हणजे की मी येतोय तुला समजवतोय, माझ्या याच्यात जर प्रेम नसेल तर तुझं 56 भोग मला काय बोलत. तिथून निघाले आणि विदुरांची भेट घेण्यासाठी. तर विदुर म्हणले की मी नशीब आहे की मी या युद्धाच्या कलामधून मी बाहेर पडलो आणि मी आता काय करेल, तीर्थाटन करेल. 2 व्यक्ती तीर्थाटनासाठी निघाले होते. एक म्हणजे बलरामजी आणि दुसरे विदुर. महाभारताच्या अख्ख्या सिरियल मध्ये हे 2 व्यक्तींनी म्हणले की आम्हाला हे युद्धच नको. बलरामजी म्हणले कुणाच्या बाजूने लढू, दोन्ही शिष्य माझे, शक्य नाही म्हणले. आणि विदुरांना अगोदरच म्हणले की अरे तुमचं पांडवाप्रती प्रेम आहे, तुम्ही निघून जा, अपमानित करू. विदुर निघून गेले. भगवंत ज्यावेळेस आले त्या ठिकाणी, तर भगवंतांना ज्यावेळेस विदुराणीनं पाहिलं त्यावेळेस भांबावून गेली. काय घेऊ आणि काय नको, माझ्याकडे आहे तरी काय. कधी कधी आपल्या घरी असे कोणतं मोठे पाहुणे आले तर आपण कसं कधी कधी त्याला म्हणतात अतिथी देवो भव. अतिथी म्हणजे ऐन टायमाला आलेला, फोन करून नाही, तुम्ही आहे का घरी, माझं काय बनवतोय असं नाही, त्याला अतिथी म्हणत नाही. अतिथी म्हणजे तिथी न सांगता येणारा अतिथी, अतिथी. आणि त्यावेळेस जी आपण प्रेमानं सेवा करतो ती खरी सेवा. मग काय असेल देव आहे की नाही. दुर्वास मुनी पण अतिथी झाली. कुणाची? अमरीश महाराजांची. दुर्वास मुनी क्रोधित. ज्यावेळेस दुर्वास मुनी आले आणि अमरीश महाराज जा तुम्ही स्नान करून या, तोपर्यंत आम्ही बनवतो. आणि हे आंघोळीला गेले, येणच पाठीमागे आलीच नाहीत लवकर. दुर्वास मुनी काय येत नाहीत म्हणले. पुरोहितांना विचारलं की काय करायचं, एकादशीचं पारायण सोडायचं की नाही. ते म्हणजे काय नाही, तुलसी घ्या आणि पाणी घ्या. एकादशीचं पारायण सुटलंय पण आणि नाही सुटलंय. त्याच्यामुळं कधी कधी पुरोहित खूप हुशार असतात, बुद्धिमान असतात. त्यांच्याकडे कधी कधी यज्ञामध्ये काही गोष्टी नसल्या तर ते मानसिकरित्यानं मागवतात आणि भगवंतांना अर्पण करतात. तर पुरोहित म्हणजे की तुम्ही घ्या म्हणले. पण दुर्वास मुनीला कळालं 60,000 शिष्य मी घेऊन आले, हा बाबा पाणी घेतो, मी जेवायच्या, मी काय ग्रहण करेन. आणि आल्यानंतर दुर्वास मुनी शाप देते. आपला एक केस उपडतात आणि जमिनीवर आला आणि दुर्वास मुनी त्यांच्याकडं राक्षसाला सोडतात. त्यावेळेस अमरीश महाराज शांत बसलेले. अमरीश महाराज हल्ले सुद्धा नाही एका जागेवर. भगवंतांना समजलं माझ्या भक्तावरती काहीतरी प्रसंग आहे. त्वरित भगवंतांनी चक्र सोडलं. चक्र सोडल्या दुर्वास मुनी पुढे आणि चक्र पाठीमागे. कुणावर सोडलं होतं चक्र? दुर्वास मुनी. सगळे लोक फिरायला निघाले. अरे वाचवा मला. भगवान शिवजींच्याकडे गेले. येऊच नको, दारं बंद गेली. शिवजीना तर नाही, लांबूनच इकडे कुठे गेला. ब्रह्माजी नाही, सगळ्यांच्याकडे गेले. शेवटी विष्णूंच्याकडे गेले. म्हटले थांबवा म्हणले माझ्या आधी नाही म्हणले, कारण त्यांना अगोदरच ऑर्डर. माझ्या भक्ताचं जिथं कुणी क्षय करत त्या ठिकाणी तुम्ही मला न विचारताच जायचं. म्हणजे आदेश दिलेल्या अगोदर आपल्या शस्त्रांना भगवंतांनी, भले गदा असो चक्र असो, जसं चक्र फिरायला लागलं म्हणले काय जा म्हणजे भक्तांची मागणी, ज्यांचा अपराध केलाय
अमरीश महाराजांच्या चरणावरती दुर्वास मुनी ज्यावेळेस येऊन पडले त्यावेळेस चक्र म्हणले, दुर्वास मुनी म्हणले थांबा. अमरीश महाराज म्हणले माझी शरणागती घेतली. भक्ताची शरणागती किती महत्वाची असते. आणि वैष्णव अपराध किती, वैष्णव अपराध म्हणजे मधमत हाती समान. एक जर हाती जर केळीच्या बागेत चालला किंवा गार्डन मध्ये चालला तर तो शानपट्टीने चालेल का? निवांत रस्ता बघून नाही, तो चालला तरी त्याची काय होणार आहे, झाडं मोडणार. तसा वैष्णव अपराध आहे. याच्यापासून काय राहिलं पाहिजे, भक्तांनी वंचित राहिलं पाहिजे वैष्णव अपराध. तर ज्यावेळेस आपण कुणीकडे ड्रायव्हर मानला, योग माया तिच्या अगोदर सेक्टाटनला ज्यावेळेस गेले युधुराने भगवंतांना काय देते, केळ सोडते आणि साल देते आणि गावा फेकून देते. एक झालं, दोन झालं, विदुर पाणी घेऊन येत होते आणि म्हटले विदुराने काय करतेस तू, म्हणले साल चाकतेस भगवंतांना, तू गावा टाकतेस. आणि त्यावेळेस कृष्ण म्हणले की दुसरे वर्ष ती म्हणली थांबा थांबा माफ करा माफ. म्हणले आता तू केळ जर दिली तर ते टेस्ट नाही म्हणते, ही सालीमध्ये जी टेस्ट होती. ठीक आहे, तसं प्रेमाने एखाद्याला जर काही जर दिलं तर त्याच्यामध्ये भगवान काय म्हणतात, मला प्रेमाने जे काय आहे ते द्या. तर भगवंत या ठिकाणी योग मायाला सांगताय की तू काय कर, माझ्या सेवेसाठी जा. भगवंतांच्याकडून मिळालेली जी सेवा जी आहे ती योग माया म्हणते की मला काय याचं फल प्राप्त होईल, चिंता करू नको म्हणते. पुढं मग भगवंत सांगते नमादेन कुर्वन्ति स्थानी नरा भुवि दुर्गेति भद्रकाली ते विजया वैष्णवेचे कुमदा चंडिका कृष्णा माधवी कन्यते च माया नारायणेश च शनी शारदे तव विंबितिके च. भगवान श्रीकृष्णांनी मायादेवीला सांगितले की मी तुला आशीर्वाद देतोय, भूतलावरती विविध स्थळी सर्वसामान्य लोक तुझी पुढील नावाने पूजा करतील. हे योगमय भूतलावरती कोणत्या कोणत्या नावाने पूजा केली जाईल, दुर्गा, भद्रकाली, विजया, वैष्णवी, कुमदा, चंडकी, कृष्णा, माधवी, कन्यका, माया, नारायणी, ईशानी, शारदा आणि अंबिका. तर प्रत्येक नावांच्या मध्ये तिनं अनेक लीला केली. तर अशी ही दुर्गादेवी जी आहे, भगवंतांची काय सेवा केली. भगवंतांनी सांगितलं की माझा जो एक अंश जो आहे देवकीच्या गर्भात तिला ट्रान्सफर कर. कुणाच्या गर्भामध्ये, रोहिणीच्या गर्भामध्ये. आणि कंस आणि बाकीचे जे तिचे जे वसुदेव होते, अचानक देवकीचा गर्भपात झाला की काय असं म्हणून तिथं चर्चा चालू आहे. पण ही जी योग माया जी होती, म्हणजे पूर्वी सुद्धा गर्भ ट्रान्सफर व्हायची, ही शक्ती फक्त भक्तीमध्ये.
अलगदच ज्यावेळेस रोहिणीच्या गर्भात शेष गेले त्यावेळेस या ठिकाणी परत कोण आले? भगवान श्रीकृष्ण. बलरामजी जे आहेत ते पहिल्यांदा ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी ती जागा जी आहे ती काय करतात? पवित्र करतात. देवकीची जी गर्भ होता तो काय केला? पवित्र केला आणि परत पुढे रोहिणीच्या गर्भात ट्रान्सफर झाला. तर हे जे काम जे आहे ते योगिनी जी दुर्गा जी आहे तिने हे काम. त्यानंतर भगवान श्रीकृष्ण येतात. भगवान श्रीकृष्ण आल्यानंतर अगोदर सांगितलं होतं की तुझं कार्य आहे तू जाऊन यशोदा मातेची तू काय बन? पुत्री बन. आणि यशोदेच्या गर्भामध्ये ही कन्या म्हणून दुर्गा देवी त्या ठिकाणी आश्रय घेतला. आणि भगवान श्रीकृष्णांचं देवकीच्या गर्भातून ज्यावेळेस ते प्रकट झाले त्यावेळेस वसुदेव जे आहे ते नंद भवनामध्ये जाऊन दुर्गा जी कन्या जी आहे तिला घेऊन काय करतायत ते परत मथुरेला येतात ज्या ठिकाणी पोहोचतात. तर याच्यावरून आपल्याला समजतं की दुर्गा ही भगवान श्रीकृष्णाची कोण आहे? बहीण. बहिणीचं स्थान. त्याच्यामुळं आपल्याला दुर्गा मातेच्या समोर गेल्यानंतर आपल्याला काय म्हणतात? कृष्णाची बहीण ही आपल्याला आठवण झाली पाहिजे. आणि अशा अनेक लीला या दुर्गा मातेने केली. तर तात्पर्यामध्ये प्रभुपाद सांगतायत की कशा पद्धतीनं ही जी दुर्गा देवी जी आहे हिचं जे कर्तव्य श्रीकृष्ण आणि त्यांची शक्ती एकाच वेळी प्रकट झाली आणि म्हणून सामान्य लोकांनी शक्ता आणि वैष्णव असे दोन गट पाहिले. तर भगवंतांची शक्ती शक्तिमानापासूनच काय येते? शक्ती येते. आपण शक्ती पूजा करतो पण शक्ती कुणाची? भगवंतांची. तसं पाहिलं तर भगवंतांची शक्ती कोण आहे? आल्हादानी शक्ती राधाराणी. आणि राधाराणीचीच ही रूप शक्त्या प्रकट होते. म्हणून राधाराणीपासून लक्ष्मी येते. लक्ष्मीचं रूप पण राधाराणीच रूप लक्ष्मी. लक्ष्मीपासून असे अनेक. त्याच्यानंतर ही जी दुर्गा जी आहे ती पण राधाराणीपासून. ज्या या भौतिक जगामध्ये जी पण आपण काही शक्ती पाहतोय ही शक्ती कोणाची? शक्तिमान भगवान श्रीकृष्णाची. आणि भगवंत शक्ती यासाठी बनतात की भगवंतांना आनंद प्रदान करण्यासाठी. तर म्हणून सामान्य लोकांनी शाक्त तथा वैष्णव असे दोन गट पाडलेले आहेत. कधी कधी या दोन गटामध्ये वैर दिसून येते. या दोन गटामधील मूळ भेद असा आहे की शाक्तांना विषय सुखाचे उपभोगामध्ये स्वारस्य असतो. दुर्गा काय देते या जगामध्ये? सर्व काही धन दौलत सर्व काही देते. पण देते पण आणि काढून पण घेते. काय करते? काढून कधी घेते? ज्यावेळेस दिलेलं धन भगवंतांच्या सेवेत जर तुम्ही वापरत नसला तर ते काढून. जसं आपण एखादी नवीन वही आणतो, दप्तर आणतो, आपल्या मुलाला देतो. सरळ नाही वापरलं तर मग फटकूनच काढून घेऊ. देखील आपल्या मातांना माहिती आहे कशा पद्धतीने आपण त्याला ट्रीट करतो. दुर्गा माता तेच करते. त्रिविध ताप देते. तुला सगळं दिलं पण तू काय केलंस? भगवंतांच्या सेवेत वापरलं नाहीस. तर म्हणून विषय सुखाच्या उपभोगात सोरस असतो. कुणाला? शाक्तांना. तर वैष्णवांना मोक्ष प्राप्ती आणि वैकुंठ प्राप्ती यामध्ये सोरस असतो. सामान्यतः लोकांना ऐहिक उपभोगामध्ये सोरस असल्यामुळे भगवंतांची शक्ती असणाऱ्या मायादेवीची पूजा करण्यात रमतात. कोणाची पूजा करण्यात रमतायत? मायादेवी. ठीक आहे. आला गणपती नाचा पुढे, आली दुर्गा नाचा पुढे.
हरिनामात म्हणले तर हे की नाही, त्यांना माहित नाही की हरिनामात नसल्यामुळं काय त्यांना मिळणार आहे, हे की नाही. वैष्णवजन शुद्ध भक्त असतात, कारण हे हरे कृष्ण महामंत्राचं उच्चारण म्हणजे भगवंतांच्या हरा नामक शक्तीचा उपवास करतात. हरा कोण आहे? राधाराणी. राधाराणीची जर भक्ती नाही केली तर तुम्ही कुणाची भक्ती करणार आहे? दुर्गेची करणार, पण सेवा करणार आहे. कुणाची ना कुणाची तर या जगामध्ये सेवा करायचीच आहे. असा व्यक्ती नाहीये की कोण मी सेवा नाही, मी मालिक आहे. अरे मी मालिक आहे, तू इंद्रियांचा दास आहेस. आपण म्हणतो ना की मी स्वामी आहे, मी श्रेष्ठ आहे. नाही, आपण श्रेष्ठत्व नाहीये. प्रभुपाद म्हणतात तुम्ही इंद्रियांचे दास आहात, आहे की नाही. खूप भयानक इंद्रिय. तर म्हणून या इंद्रियांचे आपण दास आहोत. प्रभुपादाने एक मायावादी भेटला. तो मायावादी म्हणला की सर्व जग एकच आहे. सर्व जग, सर्व देवी देवता एकच आहे, सर्व निराकार, सर्व काही एक आहे. प्रभुपादांनी थंडीचे दिवस होते, मग तिथं काय केलं, प्रभुपादांनी त्याच्या अंगावरती ब्लँकेट होते, ब्लँकेट काढून आणि प्रभुपादांनी त्याचा एक धागा काढायला म्हणले की ब्लँकेट आणि धागा एकच आहे का नाही? तू म्हणलं एकच आहे. म्हणजे तुला ब्लँकेटची काय गरज आहे, धाग्यामध्ये तू बरं. त्यावेळेस बराच काळ तो थांबला तसाच, कडकडायला लागला, थंडी वाजायला लागली. परत प्रभुपादांच्याकडनं आला आणि म्हटलं की नाही स्वामीजी, एक नाही, हे वेगळे वेगळे, भगवंत वेगळे त्यांनी देवता वेगळे, हे एक होऊ शकत नाही. कसं काय? मला ब्लँकेट द्या म्हणून मी सांगतो. आणि तिला ब्लँकेट दिली. परत सकाळ उठून म्हणतो सर्व काही एकच आहे. प्रभुपाद म्हणलं आता तर तू रात्री तर मान्य केलं, ती माझी लीला होती म्हटलं. अशी प्रभुपादांना एक एक नमुने भेटायचे. प्रभुपाद कधी कधी गुरुदास प्रभू म्हणून प्रभुपादांचे खूप महान शिष्य होते. आणि त्यावेळेस गुरुदासला प्रभुपादांची तब्येत ठीक नव्हती. गुरुदासला सांगितले की आता डिबीटला मी नाहीये, तू जा आणि तू डिबीट करून ये. जर्मन बॉडी, हायटेड 7 फूट, ह्यूज तब्येत. गेला आणि गुरुदास बऱ्याच लोकांचं डिबीट चालले होते, बार्गिंग कशा पद्धतीनं भगवान श्रीकृष्ण हे वेगळे, हे पण आपण जे काही भक्ती करतो ते पण एकच आहे, सर्व निराकार आहे, सर्व काही एक आहे. त्यांनी मग इंग्लिशमध्ये सांगितलं. ते म्हणले, आता मला इंग्लिशमध्ये सांगता येणार नाही, स्ट्रीट ऑन द स्टूल अँड प्लेट मधला जो गुलाबजामुन आहे, मला इंग्लिशचं कसं का, म्हणजे की रस्त्यावरचा जो बिष्टा आहे आणि हातात दिलेला तुला गुलाबजामुन, दोन्ही पण एकच आहे. म्हणजे कसं काय? म्हणजे हे एक नाहीये. तुझ्या हातामध्ये दिलेला गुलाबजामुन आणि रस्त्यावर पडलेले विष्ठा दोन्ही एकच आहे. कारण तू खाल्ल्यामुळे त्याचे काय बनणार आहे, विष्ठा म्हणून दोन्ही एकच आहे. तो इतका तो योगी म्हटला की काय हे तुमचे शिष्य आहेत म्हणे, की हा असा एक्झाम्पल देतोय, म्हणतो की भगवंत वेगळे नाही. ज्यावेळेस एक आहे तर आम्ही असं म्हटलं तर म्हणजे तो म्हणतो की स्टूल आणि गुलाबजामुन हा एकच होऊ शकतो का? आणि प्रभुपादांनी ज्यावेळेस आले आणि म्हटले की काय माझे जे शिष्य आहेत ना ते थोडे फॅनेटिक आहेत, त्याचं काय पण तर सोडून द्या म्हणले. आणि मग प्रभुपाद तो गेल्यानंतर त्याला म्हणले, गुरुदास, व्हॉट इज द एक्झाम्पल? स्टूल ऑन द स्ट्रीट अँड गुलाबजामुन इन
म्हटले की दिस इज बेस्ट एक्झाम्पल प्रभुपाद म्हटले. ह्यांना हे असं समजणार नाही. भगवंत हे वेगळे, गुलाबजामुन हा गुलाबजामुन आहे, मिष्टा ही मिष्टा आहे. ठीक आहे. तर सर्व एकच कसं काय होऊ शकेल? नाही होऊ शकेल. तर म्हणून कधी कधी प्रभुपाद सुद्धा अशा मायावादींना डिबेट करायचे. तर म्हणून प्रभुपाद या ठिकाणी सांगताय की हरा नामक शक्तीची उपासना होय, वैष्णव भक्तांच्या शक्तीला अशी प्रदान करतो की हे हरा, मला भगवंतांच्या आध्यात्मिक शक्ती समवेत सेवा करण्याची संधी प्रदान करते. भक्त जो आहे तो ज्यावेळेस भगवंताच्या शक्तीकडे जातो त्यावेळेस तो एकच प्रार्थना करतो की हे देवी, मला काय भगवंताच्या सेवेमध्ये मला नियुक्त कर. यास्तव आध्यात्मिक सेवेद्वारे संधी प्रदान कर. वैष्णव राधाकृष्ण, सीताराम, लक्ष्मीनारायण, रुक्मिणी, द्वारकाधीश या रूपामध्ये भगवंताची आराधना करतात. मात्र दुर्गा शाक्त जण भौतिक शक्तीची विविध नावांनी पूजा करतात. मायादेवीला विभिन्न स्थळी विभिन्न नावाने ओळखले जाते आणि या सर्व नावाचा उल्लेख वल्लभाचार्यांनी पुढील प्रमाणे करला. तर वाराणसीमध्ये मायादेवी दुर्गा या नावाने ओळखली जाते आणि अवंती नगरामध्ये ती भद्रकाली नावाने ओळखली जाते. ओरिसामध्ये ती विजया नावाने ओळखली जाते. तर कोल्हापूरमध्ये महालक्ष्मी म्हणून तिला ओळखली जाते. आणि कामरूपा म्हणून चंडिका, उत्तर भारतात शारदा आणि कन्याकुमारीमध्ये कन्याका या नावाने ओळखली जाते. अशा प्रकारे तिची विविध नावाने विविध स्थळी काही विस्तारित झालेली आहे. तर म्हणून विजयध्वज तीर्थपदानी आपल्या पदरत्नावरील टीका नामक ग्रंथामध्ये मायादेवीच्या विविध रूपाचे अर्थात पुढील प्रमाणे स्पष्टीकरण केले. मायादेवी दुर्गा नावाने ओळखली जाते. तर महाप्रयासाने तिची प्राप्ती होते. भद्र नावाच्या अर्थात मंगलमयी असा आहे की काली या नावाचा अर्थात घन निळा असा आहे. कालिकाची रूप जी आहे तर त्याचा जे कलर जो आहे तो निळा कलर आहे, पण तिला कालिका म्हटलेली आहे. जसं आपल्याला भगवंतांचं नाव आहे श्यामवर. भगवंत पण काय पण आहेत ते निळे, श्यामवर नाही. तर अनेक नावानी ही जी दुर्गा देवी जी आहे ती या भूतलावरती प्रकट आहे. चंडिका नावाने अर्थात शत्रुशी अर्थात असुरांशी निष्ठुरपणे वागणारी चंडिका. आणि कृष्ण नावाचा अर्थात सर्व प्रकारच्या ऐहिक सुविधा प्रदान करणारी असा आहे. आणि या प्रकारे माया शक्तीची या भूतलावरती विविध स्थळी विविध ठिकाणी तिच्या नावाने तिला ओळखली जाते. एक असतो भागवत मध्ये कथा येते, एक असतो कृष्णदास आणि एक असतो चंडीदास. तो चंडीदास जो असतो तो थोडा श्रीमंत असतो, तिच्याकडे थोडी शेती वगैरे असते. कृष्णदासकडे काही नसते. पण कृष्णदासला भगवंताची सेवा करण्यामध्ये खूप आनंद असतो. आणि चंडीदास चंडिकेची पूजा करतो. एकदा झाला असं की चंडीदास म्हणला, माझ्या बगीचेमध्ये जर कोणी फुलं वगैरे जर तोडली ना तिचे मी हातपाय काढेन म्हणे. असं तो चंडीदास वात्रट बोलला. आणि हे कृष्णदासने मात्र ऐकलं की अरे त्याचा कोणता पंगा घ्यायला जायचा, पण माझे भगवंत मी त्यांना कसं फुलं द्यावी. आणि असं म्हणून एकदा कृष्णदास म्हणले की हे प्रभू, तुम्हाला
सर्व चंडीदासच्या बगीचेमध्ये मी तुम्हाला फुलं अर्पण करतो. आपण म्हणतो ना, ओम नमो पुष्पम समर्पयामि. इहा पुष्प समर्पयामि गोविंदाय नमः. हे वेगळा मंत्र म्हटला, कारण काही मंत्र मला असे बाहेर म्हणते. तर ज्यावेळेस हे मंत्र म्हटल्यानंतर भगवंतांनी ओम गोविंदाय नमः, कृष्णाय नमः, वासुदेवाय नमः, इदम पुष्पम वासुदेवाय असं म्हणून सगळं अर्पण केलं मानसिकरित्या. म्हणून मानस भगवंतांची पूजा करण्या अगोदर मानस पूजा ही खूप महत्वाची असते. मनाला तयार करायचं असतं. ज्यावेळेस चंडीदास त्या बगीचेमधली फुलं तोडून ज्यावेळेस चंडिकेपाशी गेले आणि त्यावेळेस चंडिका बोलू लागली, म्हणजे की चंडीदास म्हणजे आज तू मला महाप्रसाद आणलास. कोण बोलायला लागली? अरे मीच बोलते, चंडिका. अरे तू जे आतापर्यंत जे आणत होतास तू माझ्यासाठी भोग, पण आज तू महाप्रसाद घेऊन आलास. म्हणले की ते कसं काय? कारण तुझ्या बगीचेमधले जी फुलं जे आहेत ते ऑलरेडी गोविंद समर्पयाने झालेले आहेत, त्यामुळे मला महाप्रसाद मिळालाय. माझे जे अधिष्ठात्र भगवंत आहेत त्यांचा मला महाप्रसाद मिळालाय आणि मी आज खूप खुश आहे. पण तुला अर्पण कोणी केला? म्हणजे की कृष्णदासनी. कृष्णदासने अगोदरच ही फुलं भगवंतांना अर्पण केली. असं मग तुला खरोखरच भगवंतांचा प्रसाद आवडतो का? हो म्हणली. कारण स्वामीचा जर मला जर प्रसाद जर दिला तर मी अतिशय खुश होऊन तुझ्यावरती अनेक कृपा करतो. तुम्ही म्हणले मी उगाचच कृष्णदासला मी ओरडत होतो. उद्यापासून मी जे काही तुला विष्णूंनाच अर्पण करून काय करेन, मी अर्पण करेन. मोठी भागवत मध्ये कथा आहे. तर म्हणून चंडिकेची ज्यावेळेस आपण पूजा करतो त्यावेळेस आपण या तर्फे भगवंतांचा जर नैवेद्य जर तिला जर गेला तर ती अतिशय खुश होते. आणि म्हणून आपण बघू शकतो कशा पद्धतीनं ही जी दुर्गा जी देवी जी पार्वती, एकदा भगवान श्रीकृष्णांचा प्रसाद ज्यावेळेस मिळाला नाही, नारद मुनींनी लक्ष्मीकडून प्रसाद घेऊन आले आणि ते ज्यावेळेस खात खात आले त्यावेळेस शिवजी म्हणले की एवढं काय तुम्हाला झालं नाचायला? ते म्हणले की मला जे कधी न मिळणारा मला मिळाला. म्हणले काय? म्हणजे भगवान विष्णूचा प्रसाद. म्हणले मी तुझा भाव आहे, म्हणजे मला थोडं तर नाही आणलंच, तुला थोडंसं राहिलंय नाकामध्ये अडकलेलं केलं का? शिवजींना थोडासा कल दिला. शिवजीने तांडव नृत्य चालू केलं आणि तांडव नृत्य चालू केल्यानंतर पार्वती म्हणली की आज काय झालं नाचायला? म्हणजे मला भगवंतांचा प्रसाद मिळाला. मी अर्धांगिनी मला द्यायला तुम्हाला नाही सुचत. म्हणजे की थोडाच होता, तेवढाच होता, मी संपवला म्हटली. आणि मग पार्वती म्हणली मला जर प्रसाद नसेल तर भगवंतांना स्वतःला प्रसाद घेऊन यायची मी व्यवस्था करेन. मी तपस्या केली आणि अशी पार्वती बसून तपस्या करायला लागली. आणि ज्यावेळेस पार्वती तपस्या करायला लागली त्यावेळेस म्हणले शिवजी म्हणले बघ तू दिलेला प्रसाद, लक्ष्मी देवीला म्हणले तू दिलेल्या प्रसादाची काय अवस्था झाली. आता मला जावं लागेल म्हणले खाली यांची भांडणं मिटवण्यासाठी. त्यावेळेस पार्वती माता म्हटली की मला प्रसाद पाहिजे, यासाठी मी तपस्या करायला लागली. म्हणले की तुला प्रसाद मिळेल, चिंता करू नकोस. ज्यावेळेस मी त्या भूतलावरती जगन्नाथ बलदेव सुभद्रा आम्ही तिघे बहिणी भावंड ज्यावेळेस शिव जगन्नाथपुरीमध्ये, त्यावेळेस माझे 56 भोग जे काय होतील ते पहिले अर्पण कोणाला होतील? तुला. म्हणून जगन्नाथपुरीमध्ये जर तुम्ही गेलात तर त्या ठिकाणी बिमला देवी म्हणून जगन्नाथाच्या मंदिराच्या साईडलाच एक मंदिर आहे. ज्यावेळी जगन्नाथांचा भोग निघतो तो सगळा भोग
पहिला बिमला देवीला जातो आणि बिमला देवी नंतर तो आनंद बाजारमध्ये येतो, मग तो काय होतो, सेल होतो, दिला जातो. ते इतकं महत्व आहे प्रसादामध्ये. आणि ही जी दुर्गा जी आहे, भगवान विष्णूंना प्रसाद थोडा मिळाला नाही म्हणून त्यांना या ठिकाणी यावं लागतं. भगवंताच्या अनेक लीला आहेत. एकदा नारद मुनी म्हणाले की हे तुझी जी शिवजी जे आहेत, तुझे पती, हे काय एवढ्या कवट्या घालून फिरायला लागले, जरा विचार म्हणून. आणि त्यावेळेस नारद मुनीला काहीतरी थोडं हे करायचं होतं, मुलींचा. पार्वतीने प्रेमाने म्हणले, हे म्हणले प्रभू की ह्या सगळ्या मुली एवढ्या कवट्या का मुली आहेत तुमच्या गळ्यावर? त्यावेळेस भगवान शिवजी म्हणले की तुला माहित नाहीस की तू मला किती प्रिय आहेस, आणि तू अनेक युगांमध्ये युगान युग तू माझी तू पत्नी आहेस. पण मी तुमची पत्नी मग कारण तू ज्या वेळेस आपल्या माहेरी जातेस ना, त्यावेळेस तुझा अपमानच केला जातो. प्रत्येक वेळी तुझा अपमान सहन करावा लागतो. आणि म्हणून हे सती, तू सत्यवती आहेस, परंतु अपमान सहन केल्यामुळे तू कधी कधी अनेक वेळेस तू काय केले, तुझं शरीर जे आहे ते त्यागलेले आहेस. आणि ह्या शरीर त्यागामुळे ही तिची निशाणी म्हणून मी काय केले, या कवट्या आतापर्यंत मी जमा करून ठेवली आहेत. आणि ती प्रेमानं तुझ्या काय करतोय, मी गळ्यामध्ये तुझ्या कवट्यांची माळ घालून मी फिरतोय. एखाद्या जर नवीन पत्नीने आपल्याला रिंग आजकाल देतात की रिंग, मरेपर्यंत सांभाळायचं, पहिलीच माझी रिंग आहे म्हणून, आहे ना. ज्यावेळेस पत्नीकडे येते किंवा पतीकडून पत्नीला जाते, किती प्रेम असेल. शिवजी तर काय भोळे आहेत, त्यांच्याकडे कुठलं काय आहे, धन नाही, ऐश्वर्य नाही, काही नाही. ते नेहमी रामनामांच्या ह्याच्यामध्ये काय असतात, तल्लीन असतात. भगवान शिवजीने एकदा पार्वतीने इच्छा केली की एक महाल तरी द्या, एक महाल कधी नाही मी काय मागत. भगवान शिवजीने एक महाल बांधला कैलास पर्वत. आणि कैलास पर्वती महाल बांधल्यानंतर सगळ्या यजमानांना त्यांनी बोलवलं, सगळ्यांना बोलवलं, यथेच्छ भोजन दिलं, सर्व काही दिलं, सर्व काही दिलं, सगळ्यांना संतुष्ट केली. आणि पार्वती आणि शिवजी या महालामध्ये, आता म्हणजे सुंदर महालामध्ये आपण दोघच म्हणजे कार्तिकेय गणेश एक कधी राहायला लागले. अचानक एक ब्राह्मणाला म्हणले की मला काही तुम्ही दिलं नाही. म्हणजे काय दिलं? अरे म्हणलं आता संपलं माझं, सगळं लुटून दिलं, आता काय तुला आणखी म्हणजे महालच राहिलेलं आहे. म्हणले घेऊन टाक महाल. म्हणले पार्वतीला म्हणले चल ती गुफाच आपली बरे. म्हणून कधी कधी आपण म्हणतो ना की हे माझ्याकडे असेल आणि ते माझ्याकडे असेल, मी संतुष्ट असेल. ज्यावेळेस आपल्याकडे भलं काय येतं आणि आपल्याला कोणी जर मागितलं तर किती आपल्याला दुःख होत. ते नसल्याला बरं ना दुःख होण्यापेक्षा. तर ज्यावेळेस शिवजी म्हणतात की ही जी तुझ्या आठवणीची माझ्याकडे काय हे कवटे आहे, म्हणून तुझ्या अनेक असे या भूतलावरती अनेक वेळा जन्म झाले, अनेक वेळेस तू माझ्या सहचरी म्हणून अनेक वेळेस अवतार घेतलेस आलेले आहेस. म्हणून या दुर्गा देवी दिवशी आपण प्रार्थना केली पाहिजे की हे दुर्गा दुर्गेट भारी तुझी बनी संसारी आंबे करुणा विस्तारी वारी वारी हरी पडलो संकट निवारे. मी आता हरी पडलोय, आता माझे संकट निवारण कर. ठीक आहे. तर हे किती अर्थ भरलेले, पण या अर्थानुसार आपण कधी त्या दुर्गा देवीचं मागतो का? ठीक आहे. दुर्गा देवीकडे आपलं मागतो ऐश्वर्य,
आणि ऐश्वर घेऊन आपल्याला खरं ऐश्वर आपलं काय, भगवत भक्ती खरी ऐश्वर. आणि भगवंत सर्व आपल्याला देतात. भगवंत आपल्याला सर्व भगवंतांच्या योजना, प्रत्येक व्यक्तीसाठी भगवंतांच्या योजना असतात. भगवंतांच्या योजनेने जर आपण राहिलो ना, तर ह्या जगात लवकरच आपल्याला काय होईल, वैराग्य. आणि खरं ते आहे की या जगावरती वैराग्य येणं ही खरी भगवत भक्ती. खायला पाहिजे वैराग्य. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ग्रंथ श्रीमद् भागवत की जय. गौर प्रेमानंदी. उपवास आहे की नाही? आहे. एकादशीचे काही लोक छान उपवास करा, पण तिला काय मागायचं, कशा माझ्या भक्तीमध्ये जे व्यत्यय येते ते तुम्ही काय करा, मला भक्ती द्या. आणि भक्ती सोडून जे काही सर्व मागेल ते या जगात काय केवळ विघ्न आहेत, ठीक आहे. आणि ती देते, भरपूर देते. हरे कृष्ण. कारण आपल्याला माहित आहे, कृष्णाला प्राप्त करण्यासाठी गोपीने सुद्धा कात्यायनीची पूजा केली, ठीक आहे. चैतन्य महाप्रभू, खूप सुंदर अशी कथा आहे. चैतन्य महाप्रभू ज्यावेळेस लहान बालक म्हणून, ज्यावेळेस लहान लहान मुली गंगेवरती जायच्या आणि कात्यायनीची पूजा करायची, आणि ज्यावेळेस कात्यायनीची पूजा करायचे त्यावेळेस निमाई यायचे आणि सर्व पूजेच्या मध्ये बसायचे, सर्व ते भोग खायचे. मीच विष्णू आहे, मला अर्पण करा. आणि त्यावेळेस त्या मुली जायचं तर तुम्हाला की हे निमाय, तुला हे पाप लागेल, आम्ही कात्यायनीची उपासना करतोय. जर तू असं म्हणत असशील तर तू आमच्या पूजेमध्ये का तू बाधा घालतोयस? तू 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 तर निमाय आहेस, तू थोडीशी विष्णू आहेस. हा, चैतन्य महाप्रभू म्हणायचे की हे मीच या कात्यायनाचा पती आहे, आणि मला जर संतुष्ट केलं तर मी तिला सांगेन की यांना चांगला आशीर्वाद. आणि जर मला संतुष्ट नाही केलं तर मी हिला सांगेन, मी तुम्हाला आशीर्वाद असा देईन की तुम्हाला असा पती मिळो की ज्यांच्या अगोदरच 2-2 पत्नी आहेत. असा पती मिळो की तो वृद्ध असेल. अशा अनेक तरी. आणि तेव्हा काय करायच्या, त्याच्या कन्या ज्या आहेत त्या निमाईच्या पूजा करत असतात. आणि सर्व काही जे भोग आणलेले ते निमाईला देत. अनेक ज्या माळा आणलेले ते निमाईला देत. तू काय आम्हाला शाप देऊ नकोस. तर ह्या दुर्गेची किंवा पार्वतीची नवरात्रीला आपण हीच प्रार्थना करा की आम्हाला काय करा, भगवंताची भक्ती प्रदान करा. या मोडमध्ये आपण व्रत करू शकतो. हरे कृष्ण.